पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारला कट मारल्याच्या कारणावरून स्कूटीवरील मुलांशी झालेल्या भांडणाचा राग येऊन 6 ते 7 जणांनी दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। राहुल संदेश पाटील यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असून ते खारघर सेक्टर 13 येथे राहतात। 21 मे रोजी ते प्रिंटिंग प्रेसमध्ये असताना रात्री 8:30च्या सुमारास त्यांचा भाऊ भूषण याने त्यांना फोन केला आणि तो व त्याचा मित्र कोण पनवेल येथून कारने सेक्टर 20 खारघर येथे आले। यावेळी तळोजा येथील 3 मुले स्कूटीवरून जात असताना भूषणच्या कारला कट मारण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद झाला आणि त्यांनी त्यांच्यासोबत भांडण केले। यावेळी राहुल याला मदतीसाठी बोलवले असता राहुल आणि त्याचे काका त्या ठिकाणी गेले। यावेळी तिघे जण भूषणसोबत वाद करताना दिसले। राहुल हे त्यांना समजावून सांगत असताना आणखी काही इसम त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी भूषण आणि राहुल यांना शिवीगाळ केली। त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यामुळे राहुल जवळच असलेल्या जिनम स्टोअर या स्टेशनरी दुकानात धावत गेले। यावेळी 6 ते 7 नागरिक त्यांना मारण्यासाठी स्टेशनरी दुकानात आले। त्यातील एकाने हातातील पट्ट्याने मारहाण केली तर दुसऱ्या नागरिकांनी देखील हाताने मारहाण करून शिवीगाळ केली। भूषण राहुल यांना सोडवण्याकरता दुकानात आला असता त्याला देखील धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली। या मारहाणीत भूषण आणि राहुल हे दोघेही जखमी झाले आहेत। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात 6 ते 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत।